नमस्कार. अंगणवाडी संदर्भात महत्त्वाचे 2 जी आर आलेले आहे. तर या जी आरमध्ये अतिरिक्त अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. अंगणवाडीसाठी पैसे मंजूर करण्यात आलेले आहे. तर कोणकोणत्या बाबीसाठी हे अनुदान आलेले आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण या ठिकाणी बघू शकता, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अतिरिक्त आहाराकरिता निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा 20 मार्च 2026 रोजीचा हा जी आर आहे. यामध्ये बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रामधील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अतिरिक्त आहाराकरिता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी दिलेल्या संदर्भानुसार या ठिकाणी एकूण 20.7 कोटी म्हणजेच 20,07,00,000 एवढी रक्कम, एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या तक्त्यामध्ये आपण बघू शकता, पोषण आहार, पोषण अन्न व पेय यांचे वितरण, विशेष पोषण आहार कार्यक्रम या संदर्भासाठी 20,07,00,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. दुसरा जो जी आर आहे तो आपण या ठिकाणी बघू शकता, एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षातील निधी वितरित करण्याबाबतचा 20 मार्च 2026 रोजीचा हा जी आर आहे. यामध्ये बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत सर्वसाधारण बाबीच्या खर्चाकरिता सन 2025-26 साठी हा 22,20,00,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे हे महत्त्वाचे 2 जी आर आलेले आहेत. मग अंगणवाडीसाठी जो काही निधी राहिलेला होता तो या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीचे वितरण लवकरच केल्या जाणार आहे. ही दोन्ही जी आर तुम्हाला बघायचे असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता. अशाच प्रकारची अंगणवाडी संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते, पुराव्यासहित दिली जाते. तरी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.